नीतिशास्त्रामध्ये वृत्ती, ज्यालाच आपण ॲटिट्यूड म्हणतो, तर त्याची डेफिनेशन काय आहे? तर वस्तुनिष्ठ बाह्य जगाची व्यक्तिनिष्ठ वैयक्तिक व्याख्या म्हणजे ॲटिट्यूड. त्यालाच आपण मराठीमध्ये वृत्ती म्हणतो. अगदीच सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लक्षात घ्या की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाहतो किंवा वस्तूला पाहतो, तर त्या व्यक्तीला किंवा वस्तूला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार आणि भावना तयार होतात. तर ते विचार आणि भावनांची बेरीज म्हणजेच वृत्ती किंवा त्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो. लक्षात घ्या, याचंच एक आपण उदाहरण बघूया. समजा एक अर्धा पाण्याने भरलेला ग्लास आहे. तर आता या ग्लासकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन असू शकतात. एक व्यक्ती म्हणू शकते की हा अर्धा पाण्याने भरलेला ग्लास आहे, तर त्याच ग्लासला बघून दुसरी व्यक्ती म्हणू शकते हा अर्धा रिकामा ग्लास आहे. झाले ना दोन दृष्टिकोन? यालाच ॲटिट्यूड म्हणतात.